श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण पाहिलं की अखेर शिवाय लग्नाला तयार झाला होता. मात्र त्यातही त्याने आवडेल त्याच मुलीशी लग्न करणार अशी अट ठेवली होती. त्याच्या या अटीने सावित्रीबाई काहीशा नाराज झाल्या होत्या. दुसरीकडे लावण्याला तिच्या भावाचे आणि वहिनीचे खरे रंग दिसले होते. त्यांनी तिला लग्न होईपर्यंत कैद करून ठेवलं होतं. त्यांच्या या कृतीमुळे लावण्य चांगलीच हादरली होती. आपल्या नसलेल्या वडिलांना ती आपल्या मदतीसाठी हाक मारत होती. आता पुढील भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव अग्निसाक्षी, भाग 15. कथा लेखिका व कथा वाचन जानकी. मी हे घालणार नाही वहिनी. लावण्य रागिणीच्या हातातील त्या नव्या कोऱ्या हिरव्या रंगाच्या सुंदर साडीकडे पाहून रागाने म्हणाली. दुसऱ्या हातात काही दागिनेही होते. कशी घालणार नाहीस तू? घालावंच लागेल. तुझे नखरे अजिबात खपवून घेणार नाही आम्ही. लवकर घे, नाहीतर मी जबरदस्ती करून तयार करेन तुला. चालणार आहे का तुला जबरदस्ती तयार होणं? रागिणी केव्हापासून तिला तयार व्हायला सांगत होती, पण लावण्य होती की ऐकायलाच तयार नव्हती. रागिणीला वाटलं होतं की रात्रभर बांधून ठेवल्यामुळे दुसऱ्या दिवशी ती आपोआप तयार होईल, पण हे तर उलटच झालं होतं. हर एक प्रकारे तिला ट्रीट करून झाल्यानंतर आता फक्त मार द्यायचा बाकी राहिला होता तिला. ते दोघे जण तर तेही करायला मागे पुढे पाहणार नव्हते. रागिनी, आवरलं नाही का अजून? त्या मुलाने फोन करून करून हैराण केलं आहे. वसंतचा बाहेरून वैतागलेला आवाज आला. ही ऐकायलाच तयार नाही. काय करू मी? रागिनी चिडून म्हणाली. लावण्या, आवर पटकन. स्वतःहून तयार होशील तर तुला जास्त त्रास होणार नाही. आम्ही जर तयार करायला उतरलो ना तर खूप महागात पडेल तुला. उगाच डोक्याला ताप देऊ नकोस. त्याने बाहेरूनच लावण्याला धमकी दिली. घे. त्याने धमकी दिल्यामुळे लावण्य जरा नरमल्यासारखी वाटली. म्हणून रागिणीने पुन्हा सगळं साहित्य तिच्या समोर धरलं. नाईलाजाने तिनेही ते घेतलं. गुड. तिने घेतलं म्हणून रागिणी खुश होऊन म्हणाली. लावण्याला तयार होईपर्यंत ती तिथेच तिच्या डोक्यावर उभी होती. चेहरा रडून सुजला होता, तरीही लावण्य त्या साज शृंगारात खूप सुंदर दिसत होती. तिने आरशात पाहून मेकअप करायला सुरुवात केली. रागिणी तिच्यावरच नजर ठेवून होती. तिला माहित होतं की ती पळून जाणार नाही, तरीही नजर हटवत नव्हती. तिने तर लावण्याचा मोबाईलही स्वतःकडे ठेवून घेतला होता. ती कोणाकडे मदत मागणार नाही आणि हे लग्न जबरदस्ती होत आहे हे कोणालाही समजणार नाही याची तिने खबरदारी होती. जेव्हा तिचं सगळं आवरलं तेव्हा रागिणी तिला घेऊन बाहेर आली. या क्षणी ती असहाय्य होती, पण मनातून अजूनही तिच्या पप्पांचा धावा करतच होती. तिला त्यांच्यावर विश्वास होता. नक्की ते येतील आणि मला सोडवतील असा तिचा विश्वास होता. माहित नाही तिचा हा विश्वास खरा ठरेल की नाही ते. त्याच विश्वासावर ती तयार झाली होती. स्वतःला वाचवण्याची धडपड तिने बंद केली होती, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. चला लवकर, खूप उशीर झाला आहे. वसंत रिक्षाकडे जात म्हणाला. त्याने केव्हाच एक रिक्षा बोलावून घेतलेली होती. या दोघींना यायला उशीर झाल्यामुळे रिक्षा चालकही वैतागला होता. जेव्हा त्या आल्या तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता रिक्षा सुरू केली. हॅलो महेश सर, मी इथे पोहोचलो आहे. पण लावण्य मॅडम फोन उचलत नाही आहेत. महेश यांनी धोक्याची घंटा जाणवताच त्यांच्या एका सहकारीला ताबडतोब पेपर्स घेऊन मुंबईला रवाना केलं होतं. हे तेच पेपर्स होते जे त्यांनी लावण्यालाही व्हॉट्सअपवर पाठवलेले होते. ठीक आहे, मी प्रयत्न करून पाहतो.
महेश म्हणाले आणि त्यांनी फोन कट केला. माने, मी एक नंबर देतो, तो ट्रेस करा. सध्या कुठे लोकेशन दाखवत आहेत ते मला सांगा. त्यांनी त्यांच्या एका सहकारीला सांगितलं, जो नंबर ट्रेस करण्यात एक्सपर्ट होता. त्यानेही महेश यांची आज्ञा पाळत कामाला सुरुवात केली. काहीच वेळात त्याने लावण्याच्या नंबरचं लोकेशन ट्रेस केलं. सर, हे पहा. त्याने महेश यांना आवाज दिला, जे की अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. सापडलं का? कुठे दाखवत आहेत तिचं लोकेशन? त्यांनी घाईत विचारलं. सर, लोकेशन सध्या एका रजिस्ट्रार ऑफिसच्या ठिकाणचं दाखवत आहेत. लॅपटॉपवर ठळक दिसणाऱ्या अक्षरातील ते नाव दाखवत त्याने सांगितलं. त्यांनी लोकेशन कळताच मुंबईत असलेल्या त्यांच्या सहकारीला फोन लावला. हॅलो, लावण्य सध्या एका रजिस्ट्रार ऑफिसमध्ये आहे. मी तुला ते लोकेशन पाठवतो. जरा लवकर जा, मला काहीतरी धोका वाटत आहे. महेश घाबरून म्हणाले. रजिस्ट्रार ऑफिस नाव ऐकताच त्यांचे हातपाय थंड पडले होते. हो सर, मी ताबडतोब तिथे पोहोचतो, त्यांचा सहकारी म्हणाला आणि त्यांनी फोन कट केला. हे ईश्वरा, बिन मायबापाच्या पोरीची हैवान भावापासून रक्षण कराल. महेश यांनी देवाकडे तिच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली. पुढे काय होईल याची अपडेट त्यांना वेळोवेळी त्यांच्या सहकारीकडून मिळणारच होती. काव्या नेहमीप्रमाणे तिच्या भावासोबत ऑफिसला जायला निघाली होती. नेमकाच सर्वांचा नाश्ता आवरला होता. सर्वजण गप्पा मारत हॉलमध्ये बसलेले होते. काव्या तिचं आवरून खाली आली आणि सावित्रीबाईंच्या शेजारी बसली. वारंवार ती कोणाला तरी फोन लावण्याचा प्रयत्न करत होती असं दिसत होतं. सावित्रीबाईंनी ते एकदा दोनदा पाहिलं, पण ती तिसऱ्यांदा प्रयत्न करणार की तिला त्यांनी टोकलं. काय करत आहेस काव्या? कोणाला सारखी सारखी फोन लावत आहेस? सावित्रीबाईंनी विचारलं. तसं तिने वैतागून त्यांच्याकडे पाहिलं. 2 दिवस झाले लावण्याची आणि माझी भेट नाही की फोनवर बोलणं झालं नाही. म्हटलं आज फोन करून तिला संध्याकाळी कॉफीसाठी येणार का हे विचारावं, पण ती अजिबात फोन उचलेना झाली. ती पुन्हा नंबर डायल करत म्हणाली. लावण्याचं नाव ऐकताच शिवायने डोळे फिरवले. अगं, ती काहीतरी कामात असेल. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुझे मिस कॉल पाहून करेल ती फोन. अशी सारखी सारखी फोन लावशील तर तिला डिस्टर्ब होईल तिच्या कामामध्ये. सावित्रीबाई म्हणाल्या, पण काव्याला वेगळीच भीती वाटायला लागली होती. नाही आई, ती कितीही व्यस्त असली तरी मला फोन उचलून रिप्लाय करतेच. व्यस्त असल्यावर ती तसं मला सांगून लगेच फोन ठेवते, पण आज अजिबातच फोन उचलत नाही. मला भीती वाटायला लागली आहे. काव्या आपल्या मनातली भीती बोलून दाखवत म्हणाली. लहान मुलगी आहे का ती, जी तू तिच्यासाठी भीती धरून बसली आहेस? कोणाला किती महत्व द्यायचं हे सुद्धा समजायला हवं काव्या. शिवाय मध्येच बोलला. नाहीतर काय, उगाच कोणालाही डोक्यावर चढून घेऊ नये. अशा मुली नखरे करत असतात. तू आता तिला सारखी सारखी फोन लावत आहेस म्हणून भाव खात असेल. माझ्याशिवाय हिचं पान हलत नाही म्हणून गर्व करतात काही मुली. नमिता नाक मुरडत म्हणाली. मी तुमचा सल्ला विचारलाच नाही आहे वहिनी. माणसं ओळखण्याच्या बाबतीत तर तुम्ही मला काहीच सांगूच नका. कोण कसं आणि काय आहे हे मी चांगलीच ओळखायला शिकले आहे. कदाचित भैयाही शिकले असते तर बरं झालं असतं. काव्या तुसडेपणाने म्हणाली. तिच्या बोलण्याचा अर्थ होता की सिद्धांतने जर वेळीच नमिताचा स्वभाव ओळखला असता तर ती आता इथे नसती. जर ती नसती तर ती श्रद्धा नावाची बला घरात आली नसती आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं नसतं. तिच्या बोलण्यावर सिद्धांत गप्पच होता, मात्र नमिता चिडली होती. अति बोलायला लागली आहेस तू काव्या. तुझ्या बोलण्याचा काय अर्थ आहे तो समजला मला.
आणि बाकीचेही ऐकून घेत आहेत. बरोबर आहे, कसे बोलणार ना? त्यांची मुलगी बोलत आहे म्हटल्यानंतर एका शब्दानेही तिला बोलणार नाहीत. माझ्याकडून एक चुकी काय झाली, सर्वांनी मलाच धारेवर धरलं आहे. नमिता काहीशी चिडून म्हणाली, वहिनी तुम्ही शांत व्हा. कोणाला तुमच्यावर विश्वास असो किंवा नसो माझा आहे. तुम्ही मुद्दाम तसं काही केलं नव्हतं हे मला माहीत आहे. बाकी गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका. घरात तुम्हाला कोण काय बोलतं हे अजिबात मनावर घेऊ नका. मी आहे नेहमी तुमच्या सोबत. नेहमीप्रमाणे शिवायने आपल्या लाडक्या वहिनीची बाजू घेतली. त्यावर कोणी काही बोललं नव्हतं. पण सर्वांनी या कानाने ऐकून त्या कानाने सोडलेलं त्याला बरोबर जाणवलं होतं. तू अशी भीती मनात भरून घेऊ नकोस काव्या. ठीक असेल ती. सावित्रीबाई तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, कारण ती खूपच अस्वस्थ वाटत होती. मी कधी अशी वागते का आई? कधीच नाही. मात्र आज असं वाटत आहे की काहीतरी वाईट होत आहे. आणि हे मला फक्त लावण्यासाठीच वाटत आहे. एकतर या शहरात मी सोडले तर तिचं असं कोणी नाही. मागे आपण मंदिरात गेलो होतो तेव्हाही ती खूप टेन्शन मध्ये होती. तिने मला सांगितलं नव्हतं, पण तिचा चेहरा ते लपवून ठेवू शकला नव्हता. ती मला म्हटली होती की जेव्हा तिला सांगावंसं वाटेल तेव्हा ती नक्की सांगेल. काव्या काळजीयुक्त शब्दांत म्हणाली, बाळा, प्रत्येकाच्या अडचणी या वैयक्तिक असतात. कोणी असं सहजासहजी आपल्याशी शेअर करत नसतात. तिचीही काहीतरी वैयक्तिक अडचण असेल म्हणून तिने तुला सांगितलं नसेल. विक्रांत तिला समजावत म्हणाले, मान्य आहे बाबा, पण तिच्यासाठी मला अशी भीती कधी वाटली नव्हती. ती खूप चांगली मुलगी आहे बाबा. जर अडचणीच्या वेळात मी तिची मदत नाही केली तर मग मला असं वाटेल की मी मैत्रीमध्ये कमी पडले. काव्या जे बोलत होती त्यावरून सर्वांना समजलं होतं की ती तिच्या मैत्रिणीच्या बाबतीत खूपच पॉझिटिव्ह झालेली आहे. लावण्याची काळजी, तिचं टेन्शन ती आपलंच आहे असं समजायला लागली आहे. हे मात्र तिचं काही चुकीचं नव्हतं. जेव्हा मैत्री पक्की होते तेव्हा आपल्या मैत्रिणीचं सुख दुःख हे आपलंच असतं असं आपण मानून चालतो. तेच काव्याच्या बाबतीत झालं होतं. एक मिनिट, असं म्हणत काव्याने कोणाला तरी फोन लावला. पलीकडूनही लवकर फोन उचलला गेला, कारण काव्या VIP लोकांपैकी एक होती. हॅलो मॅनेजर, मी काव्य धर्माधिकारी बोलत आहे. लावण्य आहे का तिथे? मी केव्हाची तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, पण होत नाही आहे. मला तिच्याशी बोलायचं होतं. जरा महत्वाचं काम होतं. तिच्याकडे पाहून घरचे हा विचार करत होते की काय म्हणावं हिच्या वेडेपणाला. तिच्याशी कॉन्टॅक्ट होत नव्हता म्हणून वेळीने थेट हॉटेलच्या मॅनेजरला फोन लावला होता. नाही मॅम, आज मिस लावण्या ड्युटीवर नाही आहेत. सकाळीच त्यांच्या वहिनीचा फोन आला होता. आज त्यांचं लग्न आहे म्हणून त्यांनी सुट्टी घेतली आहे. मॅनेजरने जे खरं होतं ते सांगितलं. सकाळीच रागिणीने हॉटेलमध्ये फोन करून तिचं लग्न असल्यामुळे ती येत नसल्याचं सांगितलं होतं. मॅनेजरचे बोल ऐकून काव्याला धक्का बसला. व्हॉट? असं कसं अचानक तिचं लग्न ठरलं? तुम्ही बरोबर इन्फॉर्मेशन देत आहात का? जर तिचं लग्न आहे तर मग तिने मला तसं सांगितलं असतं. लग्नासाठी तरी तिने मला नक्की बोलावलं असतं. काव्य धक्क्यातच विचारत होती. हो मॅम, मी माझ्यापर्यंत जी माहिती आली तीच तुम्हाला सांगितली. हवं तर तुम्ही चौकशी करू शकता. मॅनेजरने सांगितलं तर तिने पुढे काहीच न बोलता फोन ठेवून दिला. लावण्याचं लग्न आहे म्हणत आहेत आज. तिच्या वहिनीने फोन करून तसं सांगितलं होतं म्हणे. ती सर्वांना त्याबद्दल सांगत होती आणि हातातल्या फोनमध्ये काहीतरी करत होती. आज या शहरामध्ये कुठेही लग्न कार्य नाही आहे. मग लावण्य लग्नासाठी दिल्लीला गेली असेल काय? कारण तिचे घर इथे नाही.
तिने फोनमध्ये कुठे लग्न आहे का याची माहिती काढली, पण लग्नाचा कुठलाही हॉल वगैरे असा बुक केलेला नव्हता. आणि मांडवात लग्न करायचं म्हटलं तर तिचं घरही इथे नव्हतं. अगं मग रजिस्ट्रार ऑफिसमध्ये अप्लाय केलं असेल. आजकाल साध्या पद्धतीने लग्न करतात. सिद्धांत म्हणाला. तेव्हा कुठे तिची ट्यूब पेटली. थँक्यू भैया. हे सगळं करण्यापेक्षा मी तिच्या सिम कार्डचं लोकेशन ट्रेस करते. त्याने आयडिया दिल्यामुळे तिने त्याचे आभार मानले. तिने लावण्याच्या सिम कार्डचं लोकेशन ट्रेस करायला सुरुवात केली. काव्या ऑफिसला जाण्याच्या तयारीतच होती, त्यामुळे लॅपटॉपही तिच्या जवळच होता. शिवाय तिची ही खटपट पाहत होता आणि तिच्यावर आणखीनच चिडत होता. आता आपण काही बोललो तर ती चिडेल म्हणून तो शांत बसलेला होता. तिने लोकेशन ट्रेस केल्यानंतर जवळच्याच एका रजिस्ट्रार ऑफिसचं लोकेशन दाखवत होतं. तुमचा अंदाज खरा ठरला भैया. लोकेशन रजिस्ट्रार ऑफिस मध्येच दाखवत आहे. हे ऑफिस तर इथून जवळच आहे. बोलता बोलता तिने नेटवरून रजिस्ट्रार ऑफिसचा लँडलाईन नंबर शोधला. त्यावेळी वसंत आणि रागिनी लावण्याला घेऊन नेमकेच ऑफिसमध्ये प्रवेशले होते. काव्याने लगेच त्या नंबरवर फोन लावला. समोर खुर्चीवर बसलेला रजिस्ट्रार लग्नाची तयारी करतच होता. तो त्यांना काही सांगत होता, तेवढ्यात लँडलाईन फोन वाजला. महत्वाचं असेल म्हणून त्याने लगेच फोन उचलला. हॅलो. हो, पण आपण कोण? ओ येस येस, बोला मॅम. मी काय मदत करू शकतो तुमची? तो फोनवर बोलण्यात व्यस्त झाला, तर इकडे लावण्याच्या होणाऱ्या नवऱ्याचा पेशन्स संपत चालला होता. हो हो, 1 मिनिट, असं म्हणत त्याने हातातला फोन समोर धरला. मिस लावण्या, तुमच्यासाठी कॉल आहे. तो हातातला फोन लावण्या समोर धरत म्हणाला. तशा तिच्या सहित सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले. कोणाचा फोन आहे? वसंतने न समजून विचारलं. लावण्याला फोन करणारे इथे कोण असणार, असा प्रश्न त्यांना पडला होता. या शहरातील टूर बिझनेसमन मिस्टर शिवाय धर्माधिकारी यांच्या बहिणीचा म्हणजेच काव्य धर्माधिकारीचा फोन आहे. त्या माणसाने जसं नाव सांगितलं तशी लावण्या खुश झाली. तिने पटकन त्याच्या हातातून फोन घेतला. हॅलो हॅलो काव्या, प्लीज हेल्प मी. काव्याच्या रूपात तिला आशेचा किरण मिळाला होता, म्हणून तिने रडतच तिच्याकडे मदत मागायला सुरुवात केली. देतो फोन इकडे. ती फोनवर मदत मागत होती म्हणून घाबरून रागिनीने तिच्या हातातला फोन धरला. मात्र लावण्याने त्यावर पकड घट्ट करून ठेवली होती. नाही वहिनी, मला तिच्यासोबत बोलू द्या. हॅलो काव्या, काव्या. त्या दोघींमध्ये फोनची खेचाखेची सुरू झाली होती. इकडे काव्यासहित घरचेही ते ऐकत होते. शिवाय आणि नमिता सोडून बाकी सर्वांनाच तिच्याबद्दल काळजी वाटायला लागली होती. लावण्या, लावण्या, तू ठीक आहेस? काव्या बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिकडे फोन तिच्या कानाला नव्हता, म्हणून तिच्यापर्यंत तिचा आवाज पोहोचतच नव्हता. तिकडे त्यांच्यामध्ये सुरू असलेले वाद मात्र काव्याच्या कानावर पडत होते. लावण्य, गुपचूप फोन सोड, नाहीतर. रागिनी तिचा प्रयत्न सुरू ठेवत म्हणाली. मात्र लावण्या काही फोन सोडायला तयार नव्हती. रागिनीने तशीच तिच्या एक कानाखाली मारली. लावण्या बेसावध होती म्हणून काहीशी मागे ढकलली गेली होती आणि आपोआप तिच्या हाताची पकड सैल झाली होती. हा आवाज फोनमधून काव्याच्याही कानावर पडला. ती चिडून उठून उभी राहिली. हिची हिंमत कशी झाली लावण्यावर हात उचलण्याची? काव्य चिडून म्हणाली. तशा सावित्रीबाईही उठून तिच्याजवळ उभ्या राहिल्या. अरे काय सुरू आहे तुमचं? मुलगी लग्नाला तयार नाही आहे की काय? रजिस्ट्रार त्यांची ही वादावादी पाहून चिडला होता. केव्हाची लावण्य शांत होती म्हणून त्याला हे प्रश्न पडले नव्हते.
पण आता समोर दिसत असलेलं चित्र पाहून त्याला चीड आली होती. तुम्हाला तुमच्या कामाचे पैसे मिळत आहेत तर तोंड बंद ठेवा. लावण्यासोबत ज्या मुलाचं लग्न होणार होतं तो त्याच्यावर चिडत म्हणाला. तसाच तो समोर आला आणि लँडलाईनची वायर डिस्कनेक्ट केली. अचानक फोन कट झाल्यामुळे काव्या टेन्शन मध्ये आली होती. आई, मी म्हटलं होतं ना की काहीतरी गडबड आहे. तिचा भाऊ आणि वहिनी तिचं जबरदस्ती लग्न लावत आहेत. मला तिकडे जायला हवं. अशी बोलून ती घाई गडबडीत तिथून जायला निघाली. मग मात्र शिवायचा संयम सुटला. काही गरज नाही आहे तुला मध्ये पडायची. त्यांच्या घरगुती विषयामध्ये घुसू नकोस. शिवाय चिडून म्हणाला. त्याच्या बोलण्यावर तिची पावले आपोआप जागीच थांबली. तिने मागे वळून रागाने त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. रागातच ती माघारी आली आणि त्याच्या अगदीच समोर येऊन उभी राहिली. किती निर्दयी झाला आहात तुम्ही दादा. मला तर विश्वासच नाही बसत आहे की हा माझा तोच भाऊ आहे जो कधीच समोरच्यावर अन्याय होताना पाहू शकत नव्हता. लावण्य तुम्हाला व्हिलन म्हणते ते योग्यच आहे. तुम्ही कधीच हिरो होऊ शकत नाही. आज जर तिच्या जागी मी असते तर तुम्ही असाच काढता पाय घेतला असता. अशी म्हणत काव्या तडक तिथून बाहेर पडली. शिवाय तिला जाताना पाहतच राहिला होता. आपली बहीण आज आपल्याबद्दल अशी बोलली म्हणून त्याला त्रास झाला होता. काही वेळानंतर भानावर येऊन तो स्तब्ध होऊन सोफ्यावर बसला. बहिणी, प्लीज प्लीज माझ्यावर असा अन्याय करू नका. मला सोडा प्लीज. लावण्य पुन्हा आपल्याला सोडण्याची विनंती करायला लागली होती. काव्याचा फोन येऊन गेल्यानंतर जवळजवळ 10-15 मिनिटे त्यांची ही ओढाताणी सुरू होती. आता जर नखरे केलेस तर मी काय करेन सांगता येत नाही लावण्या. ती लावण्याला रजिस्ट्रार समोर धमकी देत होती, जे की त्याला सहन होत नव्हतं. पण लावण्याच्या होणाऱ्या नवऱ्याने त्याच्यावर गन ताणून धरलेली होती. काय कराल तुम्ही? दरवाजाच्या दिशेने आवाज आला म्हणून सर्वांकडे पाहिलं तर काव्या रागाने त्यांच्याकडे पाहत होती. काव्या. काव्याला तिथे पाहून लावण्याला आनंद झाला. ती तिच्याकडे जाणार की रागिणीने तिला धरून मागे खेचली. तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करून कायदा हातात घेत आहात. तिच्या मागेच महेश यांनी पाठवलेला सहकारी उभा होता. कसला कायदा आणि कसलं काय? तुमच्या या कायद्याच्या गोष्टी आमच्या लग्नामध्ये बाधा ठरणार नाहीत. नवरदेव मुलाने असं म्हणत लावण्याला आपल्याकडे वळवली आणि तिचा अंगठा इंक पॅड मध्ये टेकवला. लावण्य आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याची ताकद तिच्या पुढे जास्त होती. तिचा अंगठा तो रजिस्टरवर तिच्या नावासमोर टेकवणारच होता की सोड तिचा हात. एक भारदस्त आवाज त्यांच्या कानावर पडला. तशा सर्वांनी झटकन आपल्या माना मागे वळवल्या. मिस्टर शिवाय धर्माधिकारी. त्याला पाहून रजिस्ट्रारच्या तोंडातून त्याचं नाव बाहेर पडलं. ते ऐकून वसंत, रागिनी आणि त्या मुलाच्या भुवया उंच झाल्या होत्या. काव्या मात्र हसून त्याच्याकडे पाहत होती. लग्न तर थांबलं, पण आता त्या तिघांचं काय होणार? शिवाय कुठली ऍक्शन घेणार? मुळात शिवाय इथे येण्यासाठी तयार झाला तरी कसा? पाहूया पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की कराल. चॅनेलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन द्याल. धन्यवाद.